सरळ जाऊ दे डायरेक्ट पुढं त्याच्यापर्यंत. सगळे कार्यकर्ते आहेत. पण मित्रांनो, माता भगिनीनो, आपण आता हटायचं नाही. आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी निर्णय दिला नाही आणि पेसा भरती चालू केली नाही तर आपण या सरकारला सोडायचं नाही. बोलताय काय व्हायचं ते होतं. निरोप देण्यासाठी आपण कल्याण नगर रेल्वे रोड या ठिकाणी आपण बंद केलेला आहे. हा रस्ता रोको आंदोलन अगदी शिस्तीमध्ये होणार आहे. संध्याकाळपर्यंत वाट बघूया. मी आज संध्याकाळी झिरवळ साहेबांच्या मुंबईला जाणार आहे. सर्व मंत्र्यांची माजी मंत्र्यांची बैठक आहे. 25 आमदारांची बैठक आहे. त्या आमदारांना मी स्वतः सांगणार आहे, तुम्ही सगळ्या आमदारांनी राजीनामे द्यायचे. जर तुम्ही आमदारांनी राजीनामे दिले नाही, जर निर्णय लागला नाही तर हे जेवढे 26 आमदार आहेत ना, एकाला आपण सहकार्य करायचं नाही असं महाराष्ट्रामध्ये ठरलंय. तुम्ही काय करताय? तुम्ही आमच्या जीवावर निवडून जाताय. ते गोरगरीब जनता मतदान करते. तुम्हाला आम्ही मुंबईला घ्यायला पाठवले अरे आमच्या संरक्षणासाठी. आणि म्हणून तुम्ही जर झोपेचं सोडून घेणार असतील, जर आमदार तिथं कधी विधिमंडळात जाणार नसतील, झिरवळ साहेबांना पाठिंबा देणार नसतील, तर त्या आमदारांचा मी सुद्धा या ठिकाणी काय त्यांना इशारा देतो की आपण कुठल्याही प्रकारचा असं जलतंत्र तुम्ही का हलगर्जीपणा करू नका. या ठिकाणी करदार या विभागाचे उपविभागीय अधिकारी चौधरी साहेब या ठिकाणी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आमच्याकडून कधीही गलत होणार नाही आणि कधी आमच्याकडून पोलीस डिपार्टमेंटला आमचं आहे. तुम्ही पण आमच्याच आहेत. काय आदिवासी पोलीस आहेत. अरे बाबांना तुम्हाला परमिशन झालं असेल, तुम्हालाही नोकरी भेटली सर, आम्हाला काहीच नाही तरी आम्ही ओरडतोय. अरे आमच्या नशिबामध्ये काय डोंगरावर वऱ्याचा भूस तरी आम्ही खुश. तुम्ही पगार घेताय, कोण तलाठी झालाय, कोण पोलीस झालाय, कोण ग्रामसेवक झालाय. अरे बाबांना सहकार्य करा. तुम्हाला काय तांत्रिक अडचण असेल आम्ही समजू शकतो, पण आज ही लढाई आहे, ही आदिवासी समाजाच्या अस्मितेची लढाई आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज माझी आई पेटले, बहीण पेटले, माझ्या माता भगिनी, झेंडा आहे ना, हा झेंडा हा फडकीचा झेंडा आहे. त्या फडकीमध्ये आपला जन्म झालाय, याची प्रत्येक आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांना भान ठेवला पाहिजे. ही फडकी आहे, हा फडकीचा झेंडा. जर वेळ आली ना तर हा झेंडा उलटा करू, आंदोलन करू, रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल, पण एका महाराष्ट्राच्या उपाध्यक्षाला त्या ठिकाणी उडी मारावं लागतं, आत्मदहन करावं लागतं.
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवनेर किल्ल्यावर उडी मारावं लागते, इतके वाईट परिस्थिती आपल्यावर आले का? आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये एकत्र या. मी खूप या ठिकाणी काय मागतोय, पेसा भरती. पेसा भरती म्हणजे काय? त्यांची इंटरव्ह्यू झाले, जागा रिक्त आहेत. समजा पेसा अंतर्गत असताना ज्या गावामध्ये डीएड आहे त्याच गावचा शिक्षक तिथे द्या, ज्या गावामध्ये नर्सिंग कोर्स झालाय तिथंच ती नर्स द्या, ज्या गावचा तलाठी आहे तिथं तो तलाठी द्या, ज्या गावचा ग्रामसेवक आहे तिथं तो ग्रामसेवक द्या. मागणी सरळ आहे बाई साहेब, अवघड काहीच नाही. आणि जागा रिक्त आहेत. आणि म्हणून या सरकारला मी इशारा देतोय, बाबांनो दिवस मोजा. तुमचे 28 दिवस राहिले तुमचे. 8 दिवसाला आचारसंहिता लागली का यांची मुदत संपली. घाबरू नका. पर्याय नाही. आणि अशा प्रकारचा खरं तर संदेश आपण जिरवळ साहेबाला पाठवूया. आणि जिरवळ साहेबाला चला. सरळ जाऊ दे, डायरेक्ट पुढं. सगळे कार्यकर्ते आहेत. तर मित्रांनो, माता भगिनीनो, आपण आता हटायचं नाही. आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी निर्णय दिला नाही आणि पेसा भरती चालू केली नाही तर आपण या सरकारला सोडायचं नाही. बोलताय काय